याची दिनांक 28 सप्टेंबरला जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये सभासदांचा एक साधारण कौल असा होता की प्रक्रिया खर्च कमी करण्यासाठी तिथले काही अधिकाऱ्यांचे बदल करणं गरजेचं आहे किंवा ज्यांना पूर्वानुभव आहे असे अधिकारी त्यांनीच पूर्वी संचालक मंडळाने बोलवले होते, परंतु त्यांना कामावर रुजू करून घेतलं नव्हतं। असे तालुक्यातच पूर्वी कारखान्यात काम केलेले दिलीप नायकवाडी म्हणून इंजिनियर त्यांना घ्यावं अशी सर्वसाधारण सगळ्या सभासदांची भूमिका होती की जेणेकरून आपला प्रक्रिया खर्च कमी व्हायला हातभार लागेल। आणि त्या दृष्टीनं सगळ्या सभासदांचा कौल चेअरमन साहेबांनी मान्य केला होता, परंतु नंतर संचालक मंडळाच्या आणि चेअरमन साहेबांच्या चर्चेमध्ये असं आलं की थोडासा कालावधी द्यायला पाहिजे बाबा। कालावधी कशासाठी द्यायला पाहिजे हे काय स्पष्ट होत नव्हतं। कशासाठी महिना 2 महिने यांना ठेवायचे, तर म्हणून आम्ही आज ज्येष्ठ नेते दशरथ सावंतसाहेब, अमितजी भांगरे, माधवराव तिटमे, मी स्वतः, नानासाहेब वागचौरे असे आम्ही सगळे लोक कारखान्यावर त्यांची वेळ घेऊन गेलो होतो। आणि बाबा सर्वसाधारण सगळ्या सभासदांची मागणी आहे की दिलीप नायकवाडींना आपण तिथं चीफ इंजिनियर म्हणून घ्यावं आणि त्या कारखान्याचं मशिनरीचे असेंब्लिंग असेल, त्याचं पुढचं काम असेल हे कमी खर्चात करावं, जेणेकरून आपला प्रक्रिया खर्च कमी होईल आणि ऊस उत्पादकाच्या पदरात 2 पैसे आपल्याला जास्त टाकता येतील। ही जी भूमिका सभागृहामध्ये चर्चेला आली होती त्याला अनुसरून आपण काम करावं अशी आम्ही त्यांना मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी 7-8 संचालक उपस्थित होते, सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यांनी। ते दिलीप नायकवाडींबरोबर चर्चा करून पुढची दिशा संचालक मंडळ 1-2-4 दिवसामध्ये ठरवेल अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय। तर त्याच्यावर आम्ही सभासदांचे प्रतिनिधी म्हणून गेलो होतो, आम्ही त्याच्यावर एक विश्वास ठेवतोय। आणि दुसरा मुद्दा की 4-5 अधिकाऱ्यांवर समजा कारवाईची भूमिका, चौकशी अहवाल वगैरे, तर त्याच्यावर तपशिलात लोकांचं म्हणणं आहे की काय आहे बाबा, तर त्याच्यावर पण आमची चर्चा झाली। त्याच्यावर त्यांच्या चौकशीच्या संबंधाने ते काय जे कागद आहेत ते आम्हाला उपलब्ध करून देण्याचं त्यांनी मान्य केलंय आणि मग त्याच्यावर आपल्याला पुढील दिशा ठरवता येईल। एकूण आमची ही जी चर्चा झाली ही एक सकारात्मक चर्चा आज झाली, जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेत जे मुद्दे चर्चेला आले ते मुद्दे पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत आदांतरित राहिलं नको, त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष निघावा, कारखाना ऊर्जित अवस्थेत येण्यासाठी त्याचा काहीतरी हातभार लावा या हेतूने आज आम्ही तिथे गेलो होतो आणि सकारात्मक चर्चा झाली।